नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची सिरियल आपल्याकडे मालिका चालू आहे. एकशे एक सुंदर सुंदर भाग तुमच्या समोर सौ सरिता अवधानी यांनी ठेवलेले आहेत. आणि आज त्या सर्वांचा शेवटचा भाग घ्यायची आमची इच्छा आहे. आता याच्यामध्ये एक फार मोठा प्रश्न उपस्थित राहतो की महाराजांचा संचार होत असे आणि हा संचार कसा होत असेल, त्याचे कोण काय झालं, तो कसा सुरू झाला, काय झालं. तर पेटीवरले महाराज असं त्याला संधान कसं काय मिळालं त्याचं नाव, हा सगळा भाग आजच्या भागात येणार आहे. तर त्यासंबंधी संचार या विषयावर मी थोडंसं तुम्हाला सांगू इच्छितो. अनेक लोक यावर विश्वास ठेवत नाहीत, म्हणून मी थोडीशी पार्श्वभूमी आधी तुमच्या समोर ठेवणार आहे. कोणत्याही दैवी शक्तीचा संचार ती व्यक्ती जर त्या लायक असेल, शरीर शुद्ध शरीर असेल, तर हा संचार दैवी व्यक्तीचा त्या व्यक्तीमध्ये येऊ शकतो. मी स्वतः असा अनुभव घेतल्यामुळे हे माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगू शकतो. त्यावेळी मला दीक्षेचे अधिकार मिळाले, दत्त संप्रदायिक. त्यावेळी खुद्द नरसिंह एक आवेश, त्याला संचार म्हणण्यापेक्षा तुम्ही आवेश म्हणणं हा जास्ती योग्य शब्द होईल, तर तो मी अनुभवलेला आहे. आपल्या शिष्याला एक विशिष्ट शक्ती जर प्रदान करायची असेल तर गुरु हे माध्यम वापरू शकतो. त्याचं ह्या काळातलं हे एक अतिशय उत्तम असं उदाहरण आहे. आणि त्यामुळे संचार होऊ शकतो हे मी माझ्या स्वानुभवाने सांगू शकतो. फक्त ती व्यक्ती, ते शरीर तितकं शुद्ध पाहिजे, ज्याचा संचार यायचा, ज्याचा आवेश यायचा, तितकी शुद्धता त्या शरीरात असल्याशिवाय तो होऊ शकत नाही. तर त्यामुळे आज आपण हा विषय पुढे मांडणार आहोत. तर मी यांना विनंती करतो की आज आपण महाराजांचा जो हा विषय, जो पूर्णपणे या काळामध्ये नवीन आहे लोकांसाठी, असं फार क्वचित घडलेलं आहे किंवा सातत्याने हे घडलेलं आहे. म्हणजे एखादा काळ, एखादा दिवस येणं, एखादा आठवडा येणं ही गोष्ट वेगळी आहे, परंतु सातत्याने हे टिकलेलं आहे. त्यांच्यात तो आवेश विशिष्ट वेळी येत असे, आणि तो विशिष्ट वेळी, तो 24 तास टिकत नाही. तो विशिष्ट त्या ठिकाणी बसल्यानंतर ती अवस्था त्यांची होत असेल. तर या संबंधी आपण तात्यासाहेबांच्या संबंधी आपण सांगाल, अशी मी तुम्हाला विनंती करतो. श्रीराम. खूप छान सांगितलं काका तुम्ही. संचार, आवेश याच्यामधला फरक तुम्ही समजावून सांगितला. आणि तसंच म्हणजे महाराजांनी देह ठेवल्यानंतर 12 वर्ष भाऊसाहेब केतकरांना गोंदवल्यामध्ये राहायला सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तू 12 वर्ष इथे राहा आणि मी तुझ्या घरी परत येणार आहे. आता हे भाऊसाहेबांच्या लक्षात आलं नाही की हे कसं कसं शक्य आहे. तर महाराज म्हणाले की तुला नंतर लक्षात येईल पुढे काय होतंय ते. बर. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे तात्यासाहेबांचा जन्म, त्यांचा विवाह, हे सगळं आपण मागे चरित्रामध्ये बघितलंच. तर महाराजांचं अतिशय प्रेम होतं तात्यांवरती. बर. आणि भाऊसाहेब जे होते ते ओव्हरसियर म्हणून इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये नोकरीला होते. साधारण 1903 साली भाऊसाहेब केतकर आपल्या कुटुंबासहित गोंदवल्यामध्ये राहायला आले. आणि नंतर 12 वर्ष त्यांचं तिथे वास्तव्य होतं. त्या काळामध्ये म्हणजे मधल्या काळात तात्यासाहेबांचं काही शिक्षण वगैरे चालू होतं. मेडिकलला शिक्षण घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण ते काही शक्य झालं नाही. त्यांना ते शिक्षण आटोपतं घ्यावं लागलं आणि नंतर ते पण गोंदवल्यामध्ये येऊन राहिले. त्याच्यानंतर विवाह झाल्यानंतर, तात्यासाहेबांचा विवाह झाल्यानंतर हे सगळं कुटुंब महाराजांबरोबर काशी यात्रेला गेले होते. तिथं तात्यासाहेब आणि त्यांच्या पत्नी यांच्याकडून महाराजांनी 13 कोटीचा संकल्प सोडवून घेतला. म्हणजे अतिशय चित्तशुद्धी त्यांची त्या साधनेत त्यांनी करवून घेतलेली आहे. आणि 1913 मध्ये महाराजांनी देह सोडला. त्याच्यानंतर 12 वर्षे भाऊसाहेब, तात्यासाहेब हे सगळे गोंदवल्यातच वास्तव्याला होते. त्यानंतर एकदा काय झालं
की एक श्री बळवंतराव मलवडीकर नावाचे एक महाराजांचे शिष्य होते. त्यांनी एक प्रकार करून बघायला सुरुवात केली. एका कागदावर 1 ते 10 आकडे त्यांनी लिहिले आणि मराठीतील मुळाक्षर त्याच्यावरती लिहिली आणि असा एक कागद तयार केला. त्यावरती ते एकांतात बसायचे आणि मनात काही प्रश्न धरायचे आणि प्रश्न धरून बोट त्या अक्षरावरती ते ठेवायचे. म्हणजे हा सुरुवातीला श्री सद्गुरुवे नमहा असं जे लिहिलेलं होतं त्याच्यावर बोट ठेवायचे आणि हा तो जसा त्यांचं चित्त एकाग्र व्हायचं तसा त्यांचं बोट शब्दांवर अक्षरांवरनं फिरायचं हम्म, आणि ते सावकाश फिरायचं. म्हणजे कुठलं अक्षर आहे काय आहे हे त्यांच्या लक्षात यायचं आणि मग ते जसं जसं ते पूर्ण होईल तसा त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना त्यातून कळायचं. हा पण हा अतिशय म्हणजे संथ असा प्रवास तो होता. आणि त्याच्यानंतर तात्यासाहेबांना जेव्हा हे कळालं तेव्हा त्यांना जरा उत्सुकता वाटली की हे काय प्रकरण आहे, हे बघावं. म्हणून ते मलवडीकरांना त्यांनी बोलवून घेतलं आणि दोघ जण आले एकत्र. एका खोलीमध्ये एकांतात ते बसले आणि मग म्हणजे मलवडीकरांना काही दिवसांनी असं आलं होतं की आता तू हे बंद करावंस, हा प्रयोग तू करायचा नाहीस. हम्म. आणि त्यानंतर तात्यासाहेबांची भेट झाल्यावर तात्यासाहेब म्हणाले मी करून बघू का? हा तर ते म्हणाले करून बघ. तर सुरुवातीला मलवडकरांनी परत एक प्रयत्न म्हणून करून बघितला पण त्यांचा हात काही हालेना. मग ते म्हणाले आता तू करून पहा, बघू तुला जमतंय का. मग एकांतामध्ये एकाग्र चित्त करून तात्यासाहेबांनी परत सद्गुरुवे नमहा या शब्दावरती बोट ठेवलं आणि मग ते बोट त्यांनी जे काय त्यांच्या मनात होतं त्याप्रमाणे ते बोट ते उत्तर द्यायला त्या अक्षरावरनं फिरायला लागलं. पण सुरुवातीला त्यांचाही वेग कमीच होता. हम्म. मग काही एक 5-10 मिनिटं मध्ये गेली आणि मग मात्र त्यांचं बोट भराभर फिरायला लागलं आणि त्यांच्या मुखातून म्हणजे त्यांना ते जाणवलं की आता ही उत्तरं आपल्याला येत आहेत. तर ही गोष्ट आहे साधारण 1925 सालाची. म्हणजे महाराजांना बरोबर देह सोडून 12 वर्ष झालेली होती. आणि मग ह्याच कागदावरनं एकदा तात्यासाहेबांना त्यांनी सांगितलं की आता तू गोंदवल्याला यावंस. हम्म. मग तो कागद घेऊन तात्यासाहेब गोंदवल्याला आले. तिथं गोंदवल्याला एका खोलीमध्ये ते बसले असताना त्यांच्या बरोबर एक साने म्हणून गृहस्थ होते. बर तर सानेंनाही वाटलं की मीही प्रयत्न करून बघू का. मग ते बसले पण त्यांनाही ते जमलं नाही आणि तात्यासाहेब जेव्हा बसले तेव्हा परत हात हालायला सुरुवात झाली. आणि सुरुवातीला काय व्हायचं की फक्त गुरुवारी आणि शनिवारी असेच तात्यासाहेब त्याच्यावरती बसत असतात आणि त्या कागदावरती हात फिरायला लागला आणि मग ज्या शब्दांवरती म्हणजे अक्षरांवरती तो स्थिर व्हायचा त्यातनं ते शब्द निर्माण व्हायचे आणि त्याची उत्तरं मिळायची. असा तो त्यांचा प्रवास चालू होता हम्म. आणि ही नियमित सुरुवात झाली नंतर. आणि मग काही कालानी असं झालं की तो हात स्थिर व्हायचा. म्हणजे बर जो फिरणारा अक्षरांवरनं जो फिरणारा हात होता तो एका ठिकाणी स्थिर व्हायचा, हात हालायचा नाही. पण मुखातनं शब्द यायचे आशीर्वाद. हम्म. आणि आशीर्वाद म्हणायची ही अगदी महाराजांची पूर्णपणे तशीच्या तशी पद्धत. त्या आशीर्वाद ह्या शब्दातनं तेच भाव, तोच स्वर, तीच प्रेमळ नजर म्हणजे साक्षात महाराजच तिथे आहेत हा हा असंच ते वाटायचं. आणि मग सुरुवातीला हा हळूहळू फिरणारा हात नंतर खूप जलद फिरायला लागला. म्हणजे अक्षर वाचताच येईना इतका तो गर 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 फिरत राहायचा हात. हम्म. आणि त्यावेळेला काही शब्द यायचे तोंडातनं
पण तात्यासाहेबांना थोडं असं वाटलं की हा काही माझ्या मनाचा तर खेळ नाही ना, हम्म. अशी त्यांच्या मनात शंका आली. त्याच्यामुळे त्यांनी फारशी वाच्यता कुठं केली नव्हती. ते त्यांच्या पुरतं आणि ते साने म्हणून जे गृहस्थ होते त्यांच्या पुरतंच ते मर्यादित, मलवडीकर, साने आणि तात्यासाहेब एवढ्याच पुरतं ते मर्यादित राहिलं होतं. पण ज्या वेळेला महाराजांनी त्यांना गोंदवल्यात बोलवलं होतं तेव्हा बरोबर महाराजांनी देह सोडल्याची ती तारीख होती. हम्म. तेच म्हणजे 12 वर्ष पूर्ण झालेली होती. हम्म. आणि मग तात्यासाहेबांना त्यांनी एका खोलीमध्ये हा प्रयोग करायला लावला. पण तरीही सांगितलं होतं की गोंधळात इतर कोणासाठीही याचा वापर करायचा नाही. हम्म. आणि तसंच तात्यासाहेबांनी केलं. आणि एकदा काय झालं की गणपतराव दामले म्हणून जे तिथं ट्रस्टी म्हणून काम करत असायचे, तर त्यांची काहीतरी अडचण निर्माण झाली. घराचा काहीतरी प्रश्न होता. आता काय करावं असा प्रश्न पडला. आणि महाराज देहात असताना महाराजांसमोर अडचणी मांडता येत होत्या, उत्तर मिळत होती. आता काय करायचं? तर ते सानेंच्या बरोबर बोलत होते आणि पटकन सानेंच्या तोंडातून असं गेलं की महाराजांना विचारावं. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तात्यासाहेबांच्या मुखातनं महाराज उत्तर देतात. तर म्हणजे दामले बुवांना सुद्धा थोडस असं त्याच्याबद्दल उत्सुकता लागली की हे काय प्रकरण आहे. म्हणून ते आले, तात्यासाहेबांसमोर आले आणि तात्यासाहेबांसमोर तो प्रश्न मांडला. आणि त्यावेळेला त्यांच्या शंकेचं निरसन महाराजांनी केलं. बर. आणि दामले बुवांना हे पटलं की इथे महाराज आहेत. आणि मग थोडा थोडा त्याचा बोलबाला व्हायला लागला. हा. असंच एकदा काय झालं, म्हणजे ह्या प्रकरणानंतर तो जो नुसता कागद ठेवलेला होता त्याला पेटीमध्ये त्यांनी व्यवस्थित चिकटून वगैरे ती पेटी हा. तयार केली गेली. बर. म्हणजे पेटीचं स्वरूप हे तिथं मिळालं. आणि त्याच्यानंतर हा वाक्प्रचार झाला की पेटीवर बसणारे तात्यासाहेब हा. असा तो हे हा. रूढ हा. अर्थात वापरला जायला लागला. हा. 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 आणि मग असं ते जेव्हा पेटीवर बसायचे तेव्हा महाराजांचा संचार त्यांच्यामध्ये व्हायचा असं हा. लोक म्हणायचे. हा. आणि मग त्यावेळेला महाराजांचे शब्द यायचे, आशीर्वाद. आणि मग बोलणं सुरू व्हायचं. बोलणं संपलं की महाराज अगदी नेहमी प्रेमाने बोलायचे, या या बरं बाळ. अतिशय प्रेमाचे शब्द असायचे ते. आणि मग त्या ह्याच्यातनं जे जे त्यांच्या समोर आले त्यांच्या लक्षात आलं की इथे महाराज आहेत. पण याच्यामध्ये काय व्हायचं, जेव्हा एकदा आशीर्वाद म्हणलं की तात्यासाहेबांना पुढं काही भान नसायचं. म्हणजे कोणी जर नंतर विचारलं की तात्यासाहेब तुम्ही हे काय सांगितलं आम्हाला, तर ते म्हणायचे मला यातलं काहीच माहिती नाही. म्हणजे ह्यावरनं लक्षात येतं की महाराज तिथे प्रकट असायचे आणि ते उत्तर द्यायचे. त्याच्यामुळे तात्यासाहेबांना कोणी काय प्रश्न विचारला त्याचं उत्तर काय मिळालं याबद्दल काहीही माहिती नसायचं. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे फरक लोक करायला लागले की पेटीवर बसण्याच्या आधी हे तात्यासाहेब असतात आणि एकदा का ते पेटीवर बसले की ते श्री महाराज असतात. हा. म्हणून हा त्यांना फरक. महाराजांचा म्हणून मला वाटतं वाणी अवतार असं नाव पडलं त्यांना त्या. हा, मग त्यांना तो वाणी अवतार असं मानलं गेलं, कारण शब्दच यायचे मुखातनं. हा. तर अण्णासाहेब घाणेकर म्हणून एक व्यक्ती होत्या. हा. त्यांच्या आयुष्यामध्ये एक घटना अशी घडली होती की ती फक्त त्यांना आणि महाराजांना माहिती होती. आणि ते पण एकदा हे सगळं कळल्यानंतर महाराजांचं दर्शन घ्यायचं म्हणून आले. ते बसले, नमस्कार केला आणि महाराजांनी तीच गोष्ट बोलून दाखवली की जी त्यांच्या दोघांमध्येच होती.
बर. आणि मग त्यांना पटलं की हे श्री महाराज आहेत. आणि तिथून पुढे ते म्हणजे वाणी अवतार हा प्रसिद्ध झाला. बर. त्यानंतर एक निळकंठ बुवा म्हणून महाराजांचे गोंदवल्यामधले एक शिष्य होते. आणि ते बऱ्याचदा म्हणजे बत्ताशा घोड्याला पण सांभाळायचे, त्याची देखभाल वगैरे करायचे. पण त्यांचं महाराजांवरती अतिशय प्रेम होतं, अनन्यसाधारण ज्याला म्हणतो. हा. महाराजांशिवाय दुसरं कोणी नाही. जेव्हा महाराज इथं ह्या रूपामध्ये आहेत हे झाल्यानंतर सुद्धा ते त्यांचा काही विश्वास बसला नाही. ते म्हणाले, नाही, मी फक्त महाराजांसमोरच डोकं टेकवणार आणि मी काही येणार नाही. पण काही कालाने परत त्यांना महाराजांनी निरोप पाठवला आणि मग ते उत्सुकतेपोटी आले की हे काय प्रकार आहे. म्हणून ते तिथं आले आणि ते आत आल्या आल्या महाराजांनी निळकंठ म्हणून हाक मारली आणि निळकंठ बुवा रडायला लागले. हम्म. त्यांना विचारल्यावरती ते म्हणाले की अहो, ह्याच आवाजात, ह्याच प्रेमळ आवाजात महाराज मला हाक मारायचे. हम्म. म्हणजे असे एकेकाला महाराजांनी दृष्टांत दिला की हा मीच आहे, हम्म. हा हम्म. फक्त माझा वाणी अवतार आहे. तर महाराजांनी जेव्हा देह सोडला तेव्हा तात्यासाहेबांना त्यांनी सांगितलं होतं की मी 12 वर्षांनी परत येईन. पण त्याचा अर्थ काही लक्षात आला नव्हता. आणि जेव्हा महाराजांनी देह सोडायची वेळ झाली तेव्हा आपण बघितलं की आम्हा म्हणजे वामनराव आणि एक 4-5 मंडळी आणि त्याच्यात एक बाई होत्या, त्यांचं नाव होतं अम्मा. तर ह्या अम्मांना महाराजांनी सांगितलं होतं की 12 वर्षांनी मी पुन्हा येणार आहे, परंतु आता येईन तो शब्द रूपाने येईन. अच्छा. हा. आणि हे खरोखर म्हणजे पूर्ण हे आपण बघितलेलं अनुभवलेलं आहे की वाणी रूपाने महाराज हे बोलत असायचे. अनेकांना अनुभव त्याचा दिलेला आहे, अनेकांचे प्रश्न सोडवलेत, अनेकांना अनुग्रह त्या ह्याच्यामध्ये मिळालेला आहे. आणि बाबासाहेब सुद्धा अतिशय धन्य की ह्या वाणी अवताराच्या सान्निध्यात बाबांचं आयुष्य गेलंय हा. पूर्णपणे. महाराजांनी त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना खूप गोष्टी त्यांना उलगडून दिल्या. त्यांना पूर्ण महाराजांनी ह्या अवतारातून घडवलं. त्यांच्यातले हा. सगळे पारमार्थिक बदल हे ह्या अवतारामधून झालेले आहेत. हो. तर एरवी बाबा बेलसरेंसारखा चिकित्सक माणसाने विश्वास ठेवला नसता, हो, पण त्यांनी विश्वास ठेवला याचा अर्थ ते सत्य पूर्णपणे अधिक पूर्ण सत्य त्यांना वाटलेलं अगदी आणि म्हणून ते त्या अगदी सहवासात राहिले त्यांच्या. बरोबर आहे. आणि मग एकदा असंच बेलसरे बाबा महाराजांशी बोलत होते त्यावेळेला एकदम बाबांच्या तोंडातून शब्द आला की तात्यासाहेबांमधला तुमचा संचार, असं म्हणताच महाराजांनी थांबवलं. म्हणजे मगाशी जे तुम्ही व्यक्त केलं तोच विचार हम्म. इथे महाराजांनी दाखवलेला आहे. महाराज म्हणाले, हा संचार नव्हे, हा आवेश आहे. परमेश्वराचे 5 प्रकारचे अवतार शास्त्रात सांगितलेले आहेत, हो. त्यातला आवेश हा एक अवतार आहे हो. असं सांगितलेलं आहे. कारण संचार म्हणलं की आपल्या डोक्यात काही वेगळ्या कल्पना हो. हो. येतात. नाही, आवेश हाच शब्द त्याला जास्ती होतो. आवेश हाच शब्द तिथं महाराजांनी सांगितलेला आहे. आणि आता तुमच्या मुखातनं पण महाराजांनी हेच सांगितलं की वाणी अवतार हा आवेश आहे. बर. त्याच्यानंतर एकाने महाराजांना विचारलं, मग महाराज तुम्हाला एवढी नामाची गोडी आहे, नामासाठी कार्य करायचं आहे, मग परत देह घेऊन का आला नाही? कारण खरंच आम्हा सर्व भक्तांची एक इच्छा आहे, असतेच मनात कितीही म्हणलं तरी, की महाराजांचं प्रत्यक्ष देहात दर्शन व्हावं. तर अशा ह्याने एकाने विचारलं की महाराज मग तुम्ही देह धारण करून का नाही आला? तर म्हणाले, देह धारण केला की परत सर्व जडाच्या मर्यादा आल्या. मग पहिल्यापासून जन्म, मग वाढ होणं, मग शिक्षण घेणं, हे सगळा प्रकार करायचा असतो. हो. तेवढा वेळ माझ्यापाशी नाहीये म्हणाले, मला कार्य करायचे. म्हणून मी असा चित्त शुद्ध झालेला
माणूस बघतो आणि त्याच्या शरीरामध्ये मी प्रवेश करतो. हा आवेश असतो बरं. असं त्यांनी सांगितलं. आणि मग हा जवळजवळ 1925 साली सुरू झालेला हा वाणी अवतार हा 1967 सालापर्यंत बाप. चालू होता. आणि बर. मग 1967 साली तात्यासाहेबांना प्रोस्टेटचा काही आजार झाला आणि त्यामध्ये त्यांनी देह सोडला. हम्म, हम्म. आणि इथं तो वाणी अवतार काही कालापुरता असं मला वाटतंय की तो गुप्त झाला आहे. पण अजूनही काही लोकांच्या मधनं हा आवेश प्रकट झालेला बघायला मिळतो, हा, अनुभूती येते. हा. आणि असा म्हणून मी म्हटलं की नामाचा हे जे चरित्र आहे ते अखंड चालू आहे चालेल. आणि चालूच राहणार आहे. कुठल्या ना कुठल्या रूपात आपण भाग्यवान आहोत. कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्यावरती महाराजांचे नक्कीच हे शब्द कानावर येतील. हो, आशीर्वाद या हा बाळा हो. या बरं. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम. श्रीराम जय फार राम. सुंदर झाली पूर्ण मालिका, अतिशय सुंदर. तुमच्या तोंडातूनच ते इतकं सुंदर येत होतं सगळं की काय आता तुमचे आभार नाही मानायचे. तुम्ही नाही महाराजांचे का आभार हा मानले पाहिजे. त्यांनी तुम्हाला बुद्धी दिली आणि तुम्हाला शक्ती दिली. नाही तर अनंत या ठिकाणी अनंत आता हो, कृपा आहे. हो. तर या ठिकाणी एवढंच. आपण निरोप घेऊया. जय नमस्कार. श्रीराम. जय जय श्री. श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार, मी अरविंद आठले आणि ह्या सौ सरिता अवधानी. नुकतेच आपण श्री गोंदवलेकर महाराज यांच्यावर एक छानपैकी व्हिडिओ सिरीज घेतलेली होती. महाराजांचं चरित्र जेवढं जास्तीत जास्त समजावून सांगता येईल तेवढं त्यांनी त्यांच्या बाल्यभाषेत, प्रेमाच्या भाषेत अतिशय उत्तम रीतीने तुमच्या सर्वांसमोर मांडलं आहे आणि सर्वांनी त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद पण दिला आहे. आता नेमके आम्ही आज राम मंदिरात समोर उभे आहोत. श्रीराम साक्षी आहेत आमच्या या सगळ्या बोलण्याला आणि आज तुमच्या सर्वांचा आम्ही या सिरीजमध्ये आता निरोप घेणार आहोत. तर नमस्कार. कसं काय आपल्याला हे सगळी सिरीज कशी वाटली, काय तुमचं काय मत आहे? माझं मत असं याच्यावरती मत म्हणून नाही मांडत, पण एक अतिशय दिव्य अनुभूती मला इथे प्राप्त झाली. एका मोठ्या विभूतीचं चरित्र सांगणं ही एक अतिशय अवघड गोष्ट आहे आणि ती फक्त गुरुकृपेनेच साध्य होऊ शकते. आणि तशी गुरुकृपा अखंड सर्वांवरती राहावी, सर्वांच्या मुखी रामनाम यावं, त्यांच्या सद्गुरूंचं त्यांना लीलाचरित्र गान करता यावं, एवढंच मला इथे सदिच्छा सगळ्यांना द्यावी वाटते. तर आता आम्ही तुम्हा सर्वांचा निरोप घेतो आहोत. नमस्कार. पुन्हा भेटू. अशाच एखाद्या आणखीन छान छान गोष्टी तुमच्यासमोर आणण्याची आम्हाला संधी मिळू दे. नमस्कार. नमस्कार.